येण्यासाठी. आता मी कुठे आलोय मला माहित नाहीये, बट मी माझ्या अंदाजावर चालतोय की ह्या साईडला आपलं घर असेल. तर बघूया, अशा प्रकारे आहे गोवा, एकदम पीसमध्ये. चांगलं वाटतं, मस्त बंगले आणि आपल्या कोकणात कशी म्हणजे रस्त्याच्या बाजूला असे बंगले छोटे छोटे असे मस्त छोटे, म्हणजे नाजूकसे वाटतात म्हणून छोटे बोलतोय. बट खतरनाक आहे बघा, कौलारू आहे, खतरनाक म्हणजे खूप म्हणजे भारी आहे, प्रेमात पडावंच आहे प्रत्येक ठिकाणी. आणि बरंच काय आहे बघा ना, अशा प्रकारे सर्व आहे. नॉर्मल व्ह्यू बघायला गेलं तर असं आहे. रस्ता पण एकदम चांगला आहे. काय झाड आहे, खूप छान आहे. फोपणीस लागली तिथे, बघ छोटे छोटे फोपणीस आहेत. आणि प्रत्येकाकडे गाड्या 2-2, 3-3 आणि बंगले हे बघा. आणि जागोजागी चर्च, बिकॉज गोव्याला खूप सारे ख्रिश्चन लोक आहेत ना. तर आपल्याला, मला वाटत नाही इकडे जायचं असेल, कारण का आपण ह्या लेफ्ट साईडून आलो इकडून. सो आपल्याला इकडे जाऊन लेफ्ट घ्यायचं आहे. अरे चर्चच आहे, जाऊन बसू काय मी? हां रे, चर्च आहे, बोललो ना तुम्हाला, चर्च जागोजागी. तर चर्च आहे, पोरं पण चर्चला जात आहेत मला वाटतं. अरे यार, क्रेजी सीन्स. अपन सामने अपनी डार्लिंग है, ऑडी Q3 है. मेरे को दिख रहे, यहाँ से दिख रहे, देखो यहाँ से पहचान रहा हूँ मैं कि सामने अपनी डार्लिंग है. जाता हूँ जल्दी जल्दी, मेरे को लगता नहीं तब तक रुकेगी, क्योंकि चल देखते हैं. देखो व्यू देखो मस्त. अरे सारे यार, मी हिंदीवर काय तो, बिकॉज ऑफ सराउंडिंग बोलले ते असं होतं, कारण का मराठी तर कुठं ऐकायला येत नाही, त्याच्यामुळे जरा असं होऊन जातं. आपली डार्लिंग फास्ट जातो. हे बघा झाडं बिडं बघा, किती मस्त वाटते. आपल्याला मिळणार. आपली आली, आपली कोणी मिली की आईच्या गावात. हे बघा ना, मस्त घर आहे ते बघा, गोंड्याची झाडं आहेत. क्रेझी कुत्रा पण होता घरात त्यांच्या मोठा. हे बघा, लाईटी बिटिंग, दिवाळी चालू आहे सगळीकडे. अपनी वाली से फाइनली मीटअप हो गया. जसं की तुम्हाला म्हणालो मी, चर्च जागोजागी ते. हे बघा, इथं पण चर्च आहे. आय थिंक मला लेफ्ट जायचं असेल, पुढे गेलो तर लफडा होईल, काय माहीत नाही आपल्याला. तसं लोकेशन मी पाठवून घेतलं, स्वतःला सेंड केलं आहे. बघूया, इकडे जाऊया. पण बंटीने सांगितलं स्ट्रीट डॉगपासून जरा सावधान राहा इकडे, बिकॉज एकदा त्याला चावला होता. ती लॉंग स्टोरी आहे. तर सध्या आपण एक्सप्लोर करतोय गोवा. म्हणजे मध्ये मध्ये चिपळूणसारखं वाईब येते. ते चिपळूणला कसं सिटीमध्ये कसं जवळजवळ घर आहेत, रस्त्याच्या अशा प्रकारे आहेत नाही का, रेल्वे स्टेशनपासून डेपोत जाणं. आणि आता